नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये अण्णा हे आनंदीबद्दल खूप कळकळ करत असतात. ते सुखदाला सांगत असतात की माझ्या मुलीच्या नशिबात हे काय चाललंय. तिने 6 वर्ष झाले सार्थकला सोडून दिलं. त्याच्या मागचं कारण वेगळं आहे. नक्कीच कोणाच्या तरी सांगण्यामुळे ती हे सर्व करते, पण तिला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. माझ्या सुखदाच्या नशिबात सर्व काही वाईटच घडत आहे. तेव्हा आता सुखदा त्यांना म्हणते की काळजी करू नका, त्यासाठीच आपला हा प्रयत्न आहे. मी लवकरच कल्याणीच आनंदी आहे हे सत्य सर्वांसमोर आणणार आहे. सुखदा म्हणत असते की आनंदी आणि सार्थकला मी लवकरच एकत्र आणणार आहे. अण्णा तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता अण्णा आणि विशाल ह्या दोघांनाही चांगल्याच प्रकारे सुखदा ही धीर देत असते आणि त्या दोघांना खूप बरं वाटतं. तर दुसरीकडे आता सार्थकसुद्धा त्याच्या रूममध्ये, तर त्याला आता सुखदाने फोन केलेला असतो. सुखदा विचारत असते, सार्थक तिकडची परिस्थिती कशी आहे. सार्थक म्हणतो, अगं सर्वजण खूप काळजी करताय, सर्वजण तुला शोधतायत. भाई आणि सुखदा आनंदी तुला शोधायला तिकडे गेलेले आहेत. तेव्हा आता तू बाहेर पडू नकोस त्या गोडाऊनच्या, कारण आजूबाजूचे लोक आपल्याला ओळखतात आणि मग आपला प्लॅन फसेल. तेव्हा सुखदा म्हणते, हो इकडची कंडिशन मी हँडल करत आहे, तू तिकडची कंडिशन हँडल कर. आता त्या दोघांचं फोनवरचं बोलणं चालू असतानाच मागून वृंदा आणि शलाका ह्या सार्थकच्या रूमकडे आलेले असतात आणि सार्थक फोनवर जे काही बोलत असतो सुखदा बरोबर ते सर्व आता वृंदा आणि शलाकाने ऐकलेलं असतं आणि त्यांच्या आता पूर्णपणे लक्षात येतं की सुखदा आणि सार्थक हे दोघं जण मिळून काहीतरी प्लॅन करतायत. म्हणजे सुखदा ही किडनॅप झालेली नाही आहे, तर यांचा काहीतरी प्लॅन आहे. त्या रूममध्ये येतात आणि शलाका आता वृंदाला म्हणते की अगं आई, किती मोठी गुड न्यूज मिळाली आहे ना. वृंदा शांत असते, तर शलाका म्हणते, आई एवढी मोठी बातमी आपल्या हातात आली आहे आणि तू शांत का बसली आहेस. तेव्हा आता ती म्हणू लागते की काय आहे ना, अगं शलाका, मी हा विचार करते की ह्या प्लॅनचा आपल्याला कसा फायदा होईल. तेव्हा आता यांनी असं का केलं असेल, पण तिला असं गोडाऊनमध्ये लपवून यांना काय साध्य करायचे असं वृंदा आता शलाकाला म्हणते. शलाका म्हणते, अगं आई सोपं आहे ना, ते गंमत करतात आनंदीची. तुला माहिती आहे का, आनंदीला हे कळालेलं नाही आहे की ती आनंदी आहे. सुखदाला कळलं आहे, पण सुखदाला हे माहिती झालेलं आहे की कल्याणीच आनंदी आहे. तेव्हा आता आपण कसा फायदा करायचा. वृंदा म्हणते, 1 मिनिट. वृंदा त्या एका माणसाला फोन करून सांगते की मी जसं सांगेल तसा प्लॅन तुम्हाला करायचा आहे, त्याचे तुम्हाला दुपटीने पैसे मिळतील आणि असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा ती शलाकाला सांगते की मी आता असा प्लॅन केला आहे ना, सार्थक आणि आनंदी कधी एकत्र येणारच नाही आणि सुखदासुद्धा इथून निघून जाईल. ते दुसरीकडे आता आदर्शचा जीव खालीवर होत असतो की सार्थक असा आरामशीर का बसलेला आहे. म्हणून तो म्हणतो की दादा, आपल्याला सुखदाला शोधणं गरजेचं आहे. तिथे आता आनंदीही येते. तीही म्हणू लागते की सार्थक सर, तुम्ही इतके निवांत कसे काय बसू शकतात. अहो पूर्ण 1 दिवस झालाय सुखदा हरवली आहे आणि ती आपल्या घरात राहत होती, म्हणजे तिला शोधणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही इतके बिंदास नाही राहू शकत. सार्थक म्हणतो, जबाबदार नाही बिंदास मी कुठे निवांत बसलेलो आहे, काहीही बोलू नका वाटेल ते. तेव्हा आनंदी म्हणते की मला एवढंच म्हणायचं की आता वेळ आली आहे सुखदाला शोधण्याची, तुम्ही प्लीज आमच्यासोबत चला आणि सुखदाला शोधूयात आपण सर्वजण मिळून. तेव्हा आता तिथे सुधा येते आणि आनंदीचं बोलणं ऐकून सुधाही म्हणू लागते की हो, आनंदी एकदम बरोबर बोलत आहे, सुखदाला शोधणं आपली जबाबदारी आहे. तेव्हा आता ती आपल्या घरात राहत होती, म्हणजे आपल्याला तिला शोधावंच लागेल. जर तिच्या आईवडिलांना कळालं तर. असं म्हणताच आता आबा आणि विद्याधर सरांची तिथे एंट्री होते आणि ते म्हणतात की कल्याणी, काय झालंय, कुठे सुखदा, काही कळालं का. इकडे सुधाला ते विचारत असतात. आदर्शलाही ते विचारू लागतात की आमच्या सुखदाला कोणी पाहिलं का, कशी काय ती घर सोडून निघून गेली, काही झालं होतं का, असे बरेच प्रश्नांवर प्रश्न करत असतात. तर विद्याधर सर इकडे खूप रागावतात आणि म्हणतात की सार्थक सर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अजून तर तुमच्या दोघांचं लग्नही झालं नाही आणि आमची मुलगी कुठे गायब झाली आहे. तेव्हा आता लग्नाआधीच अशी जर गोष्ट घडली आहे, तर लग्नानंतर तुम्ही काय साध्य करणार आहात. तेव्हा आता आमच्या मुलीला फसवायचा विचार आहे की काय. तेव्हा सार्थक म्हणू लागतो की असं काही समजू नका, सुखदा ही सुखरूप असेल जिथे कुठे असेल तिथे. तरी आबा म्हणते की हे तुम्ही असं कसं बोलू शकतात, ती कालपासून पूर्ण 1 दिवस झाला हरवली आहे. तेव्हा आता विद्याधर सर खूप चिडलेले असतात. तिथे आता वृंदा आणि शलाकासुद्धा आलेले असतात आणि मग आता आबा म्हणू लागते की खरंच कोणाला काही माहिती असेल माझ्या सुखदाबद्दल तर प्लीज सांगा, कुठे गेली असेल माझी सुखदा, असं खूप त्या काळजी करत असतात. आबा पुढे सार्थकला म्हणू लागते की तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही का, कुठे आहे माझी सुखदा, तिला शोधा लवकर. आता इथे आबा आणि विद्याधर दोघंही खूप चिडलेले असतात आणि आता ते म्हणत असतात की मग आता माझ्या सुखदाबद्दल तुम्ही असं कसं म्हणू शकतात की ती सुखरूप आहे. तुम्ही शोधायचा प्रयत्न तरी केला का तिला जर काही झालं ना, मी तुम्हाला सोडणार नाही, आधी सांगून ठेवते. माझ्या मुलीला काही होता कामा नये असं धमकीच देत असते सार्थकला. तेव्हा आता वृंदा ही पुढे होते
आणि म्हणू लागते की तुम्ही काळजी करू नका, मिळेल ना सुखदा, काही काही होणार नाही तिला. तेव्हा बाबा म्हणते की आता तुम्ही सुद्धा तेच म्हणत आहात का? मग तुम्हाला काही बोलायचं तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा ना. वृंदा म्हणत असते की मला, अहो इथे प्रत्येकाला सगळंच माहिती आहे, पण कसं आहे ना, लग्नाआधी एवढी मोठी गोष्ट जर एखाद्या मुलीपासून लपवल्या गेली तर ते किती भयानक असू शकतं, याचंच उदाहरण इथे आहे. तेव्हा आता रुंद सर्व काही खरं बोलेल हे आता आदर्शच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो की आई, तू वेगळ्याच रस्त्याला फाटे फोडू नकोस, आता गप्प बस. तेव्हा वृंदा म्हणते, नाही आदर्श, आज मी बोलणार आहे. का एखाद्या मुलीचं नुकसान होत असेल तर ते मला काही पटण्यासारखं नाही आहे. आणि आबा, कसं आहे ना, आनंदी म्हणजे सुखदा ही खूप चांगली मुलगी आहे आणि इथे तिच्यावर सर्वजण विश्वास ठेवत आहेत आणि तिलाच धोका द्यायचा प्रयत्न केला आहे. तिची फसवणूक होणार होती. सुखदा खरंच खूप चांगली मुलगी आहे, पण तिच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली गेली आणि तिला ती कळाली असेल, म्हणून ती असं घर सोडून निघून गेली. मला तरी असंच वाटत आहे. तेव्हा आता आबा म्हणू लागते की अहो मला खरंच सांगा, काय लपवण्यात आले, काय तिच्यापासून लपवून ठेवलं होतं तुम्ही, तिला कसं काय कळालं? तेव्हा वृंदा म्हणते की मी आज बोलणारच, पण आदर्श म्हणत असतो की आई, तू गप्प बस, उगाच भांडणाला फाटे फोडू नकोस. तरी मात्र वृंदा काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही आदर्श, आज मी बोलणारच. असं म्हणून त्या म्हणतात की आभा, की सांगा ना हो माझी सुखदा कुठे, तुम्हाला माहिती म्हणून तुम्ही बोलत आहात ना. वृंदा म्हणते, हे बघा, मला सुखदा कुठे हे तर माहिती नाहीये, पण एवढं नक्की सांगू शकेल की तिच्यापासून कोणती गोष्ट लपवण्यात आली होती. मग आता आबा म्हणते की सांगा ना मग कोणती गोष्ट आहे. वृंदा म्हणते की सुखदाला धमक्यांचे फोन येत होते. म्हणजे हे धमक्यांचा फोन करणारी मुलगी आहे आनंदी. आनंदीने धमकी दिली होती सुखदाला की जर तू माझ्या सार्थक बरोबर लग्न केलंस तर माझ्या इतके वाईट कोणी नाही. कदाचित आनंदीनेच तो वचपा काढला असेल आणि हिला असं गायब केलं असेल. आता मात्र सर्वांना धक्काच बसतो. जसं जसं वृंदा एक एक गोष्ट खोलते आणि तसं तसं इकडे सर्वांच्या चेहऱ्यावरती मात्र खूपच संताप झालेला असतो वृंदावरती. तेव्हा आता सार्थकला खूप राग येत असतो वृंदाचा. तो लगेच म्हणतो, काकू, अहो तुम्हाला काय माहिती नाहीये तर नका बोलू काही तुम्ही. तेव्हा विद्याधर म्हणतात की काय चाललंय सार्थक सर, काय चुकीचं बोलत आहात? माझ्या मुलीपासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आणि आनंदी जर धमकी देत होती तर ही गोष्ट आम्हाला तुम्ही तेव्हाच का नाही सांगितली? हे आधीच बोलायला हवं होतं ना. मग वृंदा आता बोलते की हो, पण ऐका. मग आता आबा म्हणते की हो, पण मग ती आनंदी अशी धमक्या देत होती तर तिला समोर का नाही आणलं तुम्ही? तिला जाब का नाही विचारला? मला तर आत्ताच जाऊन तिला जाब विचारायचं, कुठे आहे ती आनंदी? तेव्हा वृंदा म्हणते की अहो, तुम्हाला आनंदीला शोधायची काहीही गरज नाहीये. आनंदी तुमच्या समोरच आहे. म्हणजे कसं आहे, ती लवकरच तुमच्या समोर येईल आणि सर्व सत्य तुम्हाला सांगेल. तुम्ही तिला शोधायला जाऊ नका. तेव्हा मात्र आता सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता आभा चिडते आणि त्या सुधावरच राग काढायला लागतात. म्हणतात की सुधा, अगं तुझ्यावर खूप विश्वास ठेवून माझ्या मुलीला मी इथे पाठवलं होतं, पण तुम्ही मला जराही तिची कल्पना करू दिली नाही की तिला धमक्यांचे फोन येत आहेत वगैरे. एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली. आता मात्र मला दम निघणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या आनंदीचा तर शोध घेणारच आहे, पण मला आता सर्वात आधी सुखदाला शोधायचे. मी चालली, मला सुखदाला शोधायचं आहे. कारण सुखदाचं काही बरं वाईट झालं ना तर मग मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा आता मला हे सांगता का की आनंदी कुठे ते? तेव्हा वृंदा म्हणते, अहो मी तुम्हाला आत्ताच म्हणाली ना की तुम्हाला शोधावं नाही लागणार. तेव्हा आबा म्हणते की तुम्ही इतका कोड्यात का म्हणत आहात? चला विद्याधर, कल्याणी, चल आपण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊया. असेही 24 तास उलटून गेलेले आहे. तेव्हा आता आपण कंप्लेंट करूया. लगेच आता कल्याणीचा हात आबा पकडते तर कल्याणी म्हणते, थांबा 1 मिनिटं. तेव्हा आता तुम्ही ज्या आनंदीला शोधायला चालल्या आहात ती इथेच आहे. म्हणजे तुम्ही मला कल्याणी म्हणून आवाज देतात ना, पण मी खरी आनंदी सार्थक राजाध्यक्ष आहे. आता मात्र सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. इथे मात्र वृंदा आणि शालका खूप खुश झालेल्या असतात, कारण त्यांचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो. तर आबाला मात्र आता कल्याणी, तू आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली, तुझी खरी ओळखसुद्धा तू लपवून ठेवलीस आतापर्यंत. पण मात्र कल्याणीचं उत्तर ऐकून इकडे सार्थकला मात्र चांगलाच दिलासा मिळालेला असतो की तिने तिचं खरी माहिती म्हणजे तिचं खरं नाव समोर आणलेलं असतं. तेव्हा आता अचानकच सुधाला चक्कर येऊ लागते आणि ती काही न बोलता खाली बसूनच घेते. तर इकडे आता आबा म्हणू लागते की तू ओळख का लपवलीस? मग आनंदी सांगते की आश्रमामध्ये आपली ओळख झाली होती आणि तेव्हापासून मी कल्याणीच झाले. तर दुसरीकडे आता सुखदा हिला चिंता वाटत असते की घरात काय झालं असेल आतापर्यंत. घरातले सर्वजण खूप चिंता करत असतील. तर अण्णा आणि विशाल दोघंही तिला धीर देत असतात. तेव्हा आता सुखदा म्हणत असते की बराच वेळ होऊन गेला, पण सार्थकचा फोनच नाही आला. तिकडची काय कंडिशन असेल ते आपल्याला कळतच नाही. तेव्हा आता विशाल म्हणतो, बरं असू द्यात, मी काय म्हणतो, मी जाऊ का जरा तिकडे, म्हणजे सुखदाला शोधायला? त्यांना जॉईन होतो ना, म्हणजे त्यांना संशय तरी येणार नाही. कारण मी त्यांना असं सांगितलं होतं की माझ्या मित्राच्या वडिलांना भेटून मी पुन्हा तुम्हाला मदत करायला येईल. तेव्हा सुखदा म्हणते की तू बरोबर बोलत आहेस, खरंच त्यांना जॉईन हो. असं म्हणून आता विशाल निघालेला असतो. तर अण्णा म्हणतात की एक काम करू का, मीही जाऊ का? तेव्हा सुखदा म्हणते, आता तुम्ही कुठे निघालात अण्णा? अण्णा म्हणतात की अगं आपल्याला काहीतरी खायला घेऊन येतो ना.
तेव्हा किती वेळ असं ताटकळत बसायचं. म्हणून आता विशाल आणि अण्णा दोघंही बाहेर जातात. इकडे आता सुखदा एकटीच बसलेली असते, तर तिथे एक गुंड हा सुखदावर वॉच ठेवलेलं असतं. तो सुखदाकडे पाहत असतो आणि सुखदाला कुठेतरी काहीतरी हालचाल झाल्यासारखा भास होतो. म्हणून आता ती मागे वळून पाहते, पण तिला कोणीही दिसत नाही. मात्र तिला आता घामच फुटतो, कारण तिला थोडी थोडी भीती वाटायला लागते. कसली तरी चाहूल तिलाही जाणवत असते. तेव्हा आता सुखदाला भीती वाटू लागते. ती सारखीच इकडे तिकडे पाहायला लागते. दुसरीकडे आता आभा आणि विद्याधर हे आनंदी वर खूप चिडलेले असतात, की कल्याणी, तूच आनंद आहे ही एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस का? याचं कारण काय आहे? खोटं बोलण्याचं सांग आम्हाला. तेव्हा आनंदी सांगू लागते, की कसं आहे ना, मी आश्रमामध्ये होती, त्यानंतर मी इकडे आली, पण मला असं कळालं की सुखदा ही सार्थकवर खूप प्रेम करते आणि मला तिच्या प्रेमाच्या आड यायचं नव्हतं आणि म्हणूनच माझे विचार बदलले. मी विचार केला की मला सुखदाला सार्थकला मिळवून द्यायचं आहे. मी त्या दोघांच्या मध्ये येऊ शकत नाही आणि म्हणूनच मी असा प्लॅन केला होता. तेव्हा आबा म्हणते, अगं पोटच्या मुलीपेक्षा पण आम्ही तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता, पण तू तर धोकेबाज निघालीस. किती खोटारडी मुलगी आहेस तू. आम्ही तर तुला ओळखण्यात सुद्धा फसलो. तेव्हा तर त्या आनंदीलाच दोष देस म्हणतात, की हे बघ, माझ्या मुलीचं बरं वाईट झालं, काही झालं ना, तर मी तुला सोडणार नाही आणि त्याला तू जबाबदार राहशील. आनंदी, लक्षात ठेव. मग आनंदी म्हणते, तुमच्या सुखदाला काहीही होणार नाही, कारण मी तिला शोधायला चालली आणि मी कसे करून तिला शोधून आणणार आणि माझा निर्णय हा ठाम आहे, त्याच्यामुळे माझाही निर्णय पुढचा बदलणार नाही. तेव्हा आता आनंदी कळकळीने म्हणत असते, की आबाताई, खरंच मला माफ करा. मला माहिती आहे की मी तुमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली, पण तुमची सुखदा सुखरूप मी घरी आणणार. तेव्हा आता ती निघणारच असते. त्या दोघांचीही ती माफी मागून आता निघायला जाणार असते. तितक्यात सार्थक आनंदीला म्हणतो, की थांब आनंदी, तुला सुखदाला शोधण्याची काहीही गरज नाही आहे, कारण सुखदा कुठे हे मला माहीत आहे. तेव्हा आनंदी म्हणते, की तुम्हाला माहीत आहे सुखदा कुठे आहे ते? सार्थक म्हणतो, हो. तेव्हा आता सार्थक सांगतो, की हो, सुखदाचाच हा प्लॅन होता. सुखदाने मुद्दामून तिथे गोडाऊनमध्ये राहण्याचं ठरवलं आणि तिच्या प्लॅनमध्ये मला सामावून घेतलं, कारण तिला सार्थक आणि आनंदी ह्या दोघांचं नातं कळालं होतं आणि तिला आनंदीला धडा शिकवण्यासाठी तिने हा प्लॅन केला होता. तेव्हा आता सुखदा त्या गोडाऊनमध्ये लपलेली आहे आणि आपण जाऊन तिला घेऊन येऊया. तेव्हा आता आदर्श म्हणतो, की सार्थक, तरी मला तुझ्यावर संशय आलाच होता, की तू इतकं निवांत कसं काय बसू शकतो. तुझ्या होणाऱ्या बायकोला तू का नाही शोधत आहेस, याचाच मला सुद्धा विचार येत होता, पण असं कारण आहे का? ठीक आहे, मग जा लवकर आणि सुखदाला इथे घेऊन या. असं म्हणून आनंदी आणि सार्थक दोघंही आता सुखदाला आणण्यासाठी बाहेर पडतात. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, पण आता सार्थक आणि आनंदी तिथे पोहोचल्यावरती ते सुखदा नसते, फक्त अण्णा आणि विशाल असतात. तेव्हा आता ते सार्थक आणि आनंदी विचारू लागते, की कुठे आहे सुखदा? तेव्हा तिथे कोणीच नसतं. ते म्हणतात, की ती इथेच होती, मला असं वाटतं ती घरी गेली असेल. म्हणून आता आनंदी आणि सार्थक हे दोघं घरी येऊन आता आबा, विद्याधर यांच्या समोर सर्वांना विचारू लागतात, की सुखदा इकडे आली का? कारण आम्ही जिथे गोडाऊनमध्ये सुखदा होती ना, तिथे गेल्यावरती तिथे नव्हती. आम्हाला असं वाटलं की ती घरी आली असेल. मात्र आता सर्वांना धक्का बसतो, कारण सुखदा घरीच आलेली नसते. त्या गुंडाचं रुंदा आणि शलाकाबरोबर बोलणं झालेलं असतं, की तिला किडनॅप करायचं. म्हणून आता रुंदा आणि शलाकाने सुखदाला किडनॅप करून दुसऱ्याच ठिकाणी तिला डांबून ठेवलेलं आहे. आता मात्र सार्थक आणि आनंदी यांच्यावर पुन्हा आबा आणि विद्याधर हे खूप भडकतात आणि म्हणतात, की जर तुम्हाला माहीत होतं तर माझी सुखदा अजून घरी कशी आली नाही. तेव्हा आता कशाप्रकारे आनंदी आणि सार्थक सुखदाला शोधणार हेच आपल्याला पाहायचं आहे. पण इकडे रुंदा आणि शलाकाने प्लॅन केलं आहे, की सुखदा यांना कधी सापडणार नाही. आनंदीला सुद्धा इथून घरातून बाहेर जायचं फिक्स आहे असं म्हणून त्या हसत असतात. तेव्हा आता यांचा प्लॅन सक्सेस होईल, की सार्थक आणि आनंदी दोघंही मिळून सुखदाला शोधतील हेच आपल्याला पाहायचे. पाहत राहा मन धागा धागा जोडते नवा. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर